वरती त्या ठिकाणी 10 इस्मांनी अमानुष अशा प्रकारचा हल्ला केला आणि एवढी प्रचंड मारहाण केली की आता ती सगळी मंडळी या माझ्याबरोबर इथं आता आबा इथं आहे, त्याची मुलगी, आणि त्या ठिकाणी त्या मुलीला उचलून नेऊन कुठंतरी केळीमध्ये जायचं आणि तिच्यावरती सर्वांनी मिळून रेप करायचा अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी झाला। एक 70 वर्षाची आजी होती, तिच्यावरती एवढा मोठा प्रहार झाला की तिचा जो डोळा आहे तो डोळा पूर्णपणे निकामी झालेला आहे। सकाळी 8 वाजताच बारामतीच्या रुग्णालयामधून त्या ठिकाणी त्या डॉक्टरांचं म्हणणं की हा डोळा काढून टाकावा लागेल अशा प्रकारची। एका मुलाचा हात फ्रॅक्चर आहे, त्यांच्या अंगावरती सगळे ओळ आहेत आणि ही सगळी गोष्ट बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे संतापाची लाट उसळली की हा काय प्रकार आहे नेमका। आणि म्हणून त्या ठिकाणी हा सगळा विषय मी स्वतः धनगर जमातीच्या आतापर्यंत गेले 25 वर्ष वेगवेगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करतो। माझ्याबरोबर ह्या त्यांनी प्राध्यापक शिवाजीराव बनगर साहेब की जे आमच्या ह्या सगळ्या विषयामध्ये बरोबर असतात। दौंड तालुक्यामधील, बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या तालुक्यामधील जे धनगर बांधव आहेत की जे ह्या विषयामध्ये सक्रिय असतात, अशी सगळी मंडळी आम्ही इथं हर्षवर्धन बारोकर आहेत, सतीशजी कुलाळ आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातून आम्ही इथं आलेलो आहे। आणि आता IPS अंजना कृष्णा मॅडम आणि PI माने साहेब या दोघांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की घटनेला 22 तास उलटून गेलेले आहेत। अजून 24 तासाचा कालावधी आम्ही पोलीस प्रशासनाला देतो आहे। त्या ठिकाणी एकूण 10 आरोपी आहेत, त्यापैकी 6 जण डिटेक्ट झालेले आहेत, 3 जणांचं डिटेक्शन राहिलेलं आहे। परंतु ह्या सर्वांना उद्या दुपारी 4-5 वाजेपर्यंत जर पोलीस प्रशासनानं जर त्या ठिकाणी अटक केली नाही, कारण त्यांच्यावरचे जे गुन्हे, कारण पोस्को सारखा भयंकर गुन्हा त्या ठिकाणी आहे, 307 त्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे, कारण एक डोळा पूर्णपणे निकामी आहे, तिला ससूनला नेऊन तो डोळा काढून टाकावा लागणार आहे। आणि अशा प्रकारची अमानुष जी अत्याचार आहे, मारहाण आहे, आणि त्या मुलीची 17 वर्षाची नाबालिग ती मुलगी आहे, शाळेतून ह्याच्यामध्ये बकऱ्याच्या पाठीमागे आलेली आहे। त्यामुळे हा अत्यंत नृशंस अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या सौहार्दाला काळीमा फासणारा आणि महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण दूषित करणारा त्या ठिकाणी काही मंडळींनी प्रस्थापित प्रवृत्तीने हे खूप चुकीचं कृत्य केलेलं आहे। या गोष्टीची जेवढी निर्भत्सना करावी, जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सामाजिक सौहार्द राखूया आणि आरोपींना पोलिसांनी कडकातील कडक शासन करून लवकरात लवकर त्यांच्या मुसक्या आवळले पाहिजेत। पोक्सो सारखा गुन्हा आहे, त्याच्यामुळे लगेच त्यांना अटक झाली पाहिजे। जर हे उद्या 4 वाजेपर्यंत झालं नाही तर उद्या 4 वाजता संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना विचारात घेऊन परवा दिवशी या ठिकाणी प्रचंड असा प्रकारचा एक मोर्चा हा या पोलीस स्टेशनवरती संपूर्ण महाराष्ट्राच्या धनगर जमात असेल, बहुजन समाज असेल, त्यांचा ह्याच्यावरती आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत। पण उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही पोलीस प्रशासनाला वेळ दिलेली आहे। घटना नेमकी कशा संदर्भात घडली होती, काय म्हणजे ह्या विषयाची सखोल आपण माहिती घेतली? या विषयाची सखोल माहिती घेत असताना मागच्या आठवड्यामध्ये अंजनगाव खेलोबा हे शेजारच्या माढा तालुक्यामध्ये जे प्रकरण घडलेलं होतं, त्या प्रकरणाचे पडसाद ह्या ठिकाणी होते। महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती काही जात घटक, त्या ठिकाणी काही मंडळी ज्यांना जातीमध्ये विद्वेष प्रस्तावायचा आहे अशी लोक काम करत होती। त्या विषयाचा कंगोरा ह्या विषयाला आहे की काय अशा प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये आहे। परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला माझी एक विनंती असणार आहे की सर्वांनी सामाजिक सौहार्द राखावं। गुन्हेगाराला कुठलीही जात नसते आणि म्हणून त्यांनी जरी कुठल्या वेगळ्या मनोवृत्तीने हे काम केलं असलं तरी आपण जातीमध्ये भांडण न करता छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य आहे। छत्रपती शिवाजीराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन केलेलं काम आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे आणि म्हणून याला जातीय रंग न देता आरोपींना अटक झाली पाहिजे। त्यांनी जे नृशंस कृत्य केले त्याची आम्ही निंदा करतो आणि त्याच्या पाठीमागे जर त्यांच्यामध्ये काही जातीचा विषारीपणा असेल तर तो पोलिसांनी ठेचून काढला पाहिजे। आणि अशा प्रकारच्या घटना आता महाराष्ट्रामध्ये झाल्या।